सुधीर चोरे घाणेकर आपला पहिला चेंडू घेऊन येतात स्वप्नील यांच्यासाठी बाबू यांच्यासाठी दादाखानच्या गावापासून मला करतायत पाहूया प्रितेश साहेबांना पुढील चेंडू दादाशी द्यावं तुझ्यावर आता दादाच बाबू त्याला दोन टाकीत होता टाकतो चांगला नाही तर टाकीत होता पण दोघं प्रितेशांचा पुढील चेंडू स्वरूपात एक धाव हा बघ तोंड कसं बसवतो एम्पर वगैरे करतात तर मेले सगळे प्रदेशचा दुसरा चेंडू बाबू याला गोल पडले प्रदेशाचा पुढील चेंडू बाबू याला पाहूया मोठा मोठा खेळाडू बाबू यांचा चेंडू गोळ्या सगळ्या मोठा धाकटा दिसतोय प्रदेश घाणेकर त्यांनी मोठा असा मासा गळाचा पकडलाय अबो चार ओव्हर सावकाश के डॉट आला तरी चालेल किती आला 3 झाला ना त्यांची जागा घेण्यासाठी येत असते दादू प्रदेश यांचा पुढील चेंडू प्रदेशांचा पुढील चेंडू दादू याला पाहूया दादू कशाला मारायला लावला लागतात दोन पोळी ठेवायचे ना म्हणजे कपड्यात प्रदेशांचा पुढील चेंडू डॉट आला चालेल संघाची धाव संख्या होती 3 प्रदेशांचा पुढील चेंडू कपडे घ्यावा दुसऱ्या स्वरूपात एक धाव पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती 4 आता पाहूया गोलंदाजीसाठी कोण येत असते सार्थक वैयक्तिक गटातील पहिल्या आणि संघाकडून दुसऱ्या गटात गोलंदाजी सार्थक पाहूया सार्थक पंचांचा डाव्या बाजूने मारा करतायत आणि अष्टपैकी खेळाडू दादू गेल्या 2 मॅच मध्ये षटकाराचा पाऊस काढला होता ते दादू पंचक्रोशीमध्ये नावाजलेला असा खेळाडू दादू पाहूया पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतात ते सार्थक खुले गोल केले सार्थक यांचा पुढील चेंडू संघाची धाव संख्या होते 5
सार्थक यांचा पुढील चेंडू सार्थक यांचा पुढील चेंडू सपरे गेला धाव संख्या स्थिरावलेली सार्थक याचा पुढील चेंडू सपरेला पाहूया संघाची धाव संख्या होते 6 हे दबात काय खेळतोय अतिरिक्त एक धाव सार्थकाचा पुढील चेंडू स्वप्नीला पाहूया मित्र स्वरूपात एक धाव संघाची धाव संख्या होते 7 सार्थक याचा पुढील चेंडू स्वप्नीला पाहूया दुसऱ्या स्वरूपात एक धाव हे सफल हो पुढं संघाची धाव संख्या होते 8 एक 5-8 सार्थकाचा पुढील चेंडू शत्रुघ्नाला सार्थकाचा पुढील चेंडू दुसऱ्या स्वरूपात एक धाव एकही धाव आडला नाही 2 ओव्हर चांगले पडले 2 वर चांगले पडले आता तिसरा कोण येतोय आता गेलं म्हटलं ना तुम्ही म्हणताना हे गेलं पण नाही गावऱ्या गेला नाही पण त्याचे ओव्हर चांगले होते हॅलो अशा तऱ्हेने 2 षटकांचा सामना या ठिकाणी संपलेला आहे आणि धाव संख्या होती ती मोर्या आरोग्याची 9 आणि थोडी षटक घेऊन येत असताना गौरव मायनाक आणि सामना करणारे ते दादू आणि पहिला चेंडू घेऊन येत आहे खूप चांगली गोलंदाजी सिद्धेश्वर टीम मार्फत या ठिकाणी होत आहे आणि क्षेत्ररक्षण सुद्धा मगाशी गौरवने जो झेल गेला खरोखर अप्रतिम झेल दिला होता खूप छान पहिला चेंडू घेऊन येत आहे दादू यांनी आणि पुन्हा एकदा निर्गाव चेंडू खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी सिद्धेश्वर टीम मार्फत होत आहे दुसरा चेंडू घेऊन येत आहे तिसऱ्या षटकातला वैयक्तिक पहिलं षटक ऑफसाईडनी मारा करताय आणि दादू पुन्हा आणि चांगला एक पुन्हा डिजिटल स्वरूपात दोन धाव पंचांकडून घोषित होत आहे आणि अशा काही धाव संख्या होती 11 हा त्याला समोर ते दिसत नाही वाटतं पंचांच्या भूमिकेत समोर काय मारित नाही पुन्हा दुसरा चेंडू मिळत आहे दादूच्या प्रती बसत नाही ना. पुन्हा दुसरा चेंडू ऑफसाईडची मारा आणि खूप चांगली गोलंदाजी आणि खेळाचे दुसरा कपडा चेंडू मोर्या आरोग्य मंडळाला या सामन्यामध्ये गौरव मायनाक यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे जर्सी रक्षण करत असताना चांगल्या प्रकारचा एक चांगला उत्तमाचा खेळ टिपला होता आणि आता एक चांगली गोलंदाजीवरून एक चांगली विकेट संघाला म्हणून दिली आहे आणि फायनल सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये मोर्या आरोग्य संघाच्या 11 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत
आणि मला वाटतं आता प्रशांत आलेला आहे मोर्या अरुण संघाकडनं तिसऱ्या षटकामध्ये चौथ्या चेंडू होत आहेत आमचा गौरव भाऊया आणि मला वाटतं खूप चांगला चेंडू या ठिकाणी दिला होता धावसंख्या काही मंदावलेली आहे आणि 5-5 चेंडूमध्ये विजय आणि धावसंख्या फक्त आता 11 झालेली आहे आणि मित्रमंडळ खूप चांगलं प्रदर्शन खेळायचं पाहायला मिळतंय पुढे पुन्हा आणि मला वाटतं संचालक व्हाईट आहेत धावसंख्यावरती धावसंख्या 12 एक्सप्रेशन सुद्धा चांगलं गोलंदाजी पण चांगली आहे रेस्ट्रिक्शन पण चांगलं आहे खूप चांगला खेळ आहे पाहायला मिळतो मला वाटतं प्रशांतकडे खूप अपेक्षा आहे तशाने आणि विशेष रूपात एक धाव मिळते या ठिकाणी धावसंख्या होती 13 जरा पुढे राहा जरा मागे काय शेवटचं घेऊन येत आहे गौरव प्रशांत सांगणार होतं प्रशांतकडनं खूप अपेक्षा आहे एखादा पिक्चर मागवून धावसंख्या वाढू शकते आणि खूप चांगलं पडलं पुढ्या आणि या ठिकाणी आहे खूप चांगलं या ठिकाणी प्रदर्शन पाहिलं होतं पुण्या कलरच्या बसतो तो मोर्या आलेल्या संघाला आणि या ठिकाणी सिद्धीवर टीम मारतात खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते धावसंख्या मंडळी धावसंख्या किती तेरा आणि शेवटच्या मोठ्या अजून 13 ओव्हर बाकी आहे रे एक बॉल 6 बॉल बाकी आहेत अजून सांगू नाही डबल नाही द्यायला ना एकच ओव्हर ना मग कशाला पाहिजे म्हणून 7 बॉलर नाही ना हेच होते 14 जण हा धाव हा एक्स्ट्रा नाही पहिला खेळी मिळत आहे आणि बाबूकडनं कोकणीकडनं खूप अपेक्षा आहे याचा काय भरोसा ह्या षटकामध्ये चांगला जो स्कोर केला तर ते चांगल्या प्रकारचं आव्हान सिद्धिविनायक टीम यांना देऊ शकतात पहिला चेंडू आणि आणि मात्र इजी कॅच होती आता तुम्ही बदल करू नका दुसरा टेंडर मध्ये आहे कीपर आणि मला स्वप्नील सामना करतात आणि परत हा पुन्हा खूप धन्यवाद छान आणि विकेट या ठिकाणी मिळते आणि पुढचा मला 4 खेळ उरलेले आहेत मला वाटतं सुयोग येतोय हे कोंबडीन जरा फास्ट टाकला पाहिजे बॉल हे जरा फास्ट टाकला ना बॉल तर बरोबर वटून ती येते लेवल आहे आणि मला वाटतं दीपक तिसरा खेळ म्हणतोय आणि आकाशाने एक चोटी धाव करण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव या ठिकाणी मिळते दिन दिलं पाहिजे तुमचं हां मला दिन दिलं ना मध्ये मला नाही एक धाव मिळाला तरी फरक काय नाही एवढी बॅग मोठी बॅग मोठी हां सांगत छक्का तर कोणाचा गेला नाही ना पण नाही गेला ना एक पण नाही आणि मला अमित सांगणार राहणार आहे दीपक यांचा
दीपक चौथा विरुद्ध आणि कुठला वाईट काय मी मेलं खेळत नाव काही गेलं नाही ते पुढचा चेंडू ए बोल ना तू वाईट नाही बोल ना आणि अमित सामना करणार आहे आणि दोन आलास का ते कुठे आलाय चाललंयस हे ड्रेस घालून बोलूया आणि आणि आपला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे गोळ्याचे पोल्युशन या ठिकाणी दीपक यांचे भेटतंय आणि खूप धन्यवाद चांगलं या ठिकाणी गोळ्याची करताय दीपक आणि शेवटच्या केंद्र त्या विलिंग मधला धावसंख्या फिरवलेली धावसंख्या होती ती 16 आणि शेवटचा घेतो काय लावडा चांग भेटला तर मेन खिलाडी गेला ना 16 शेवटचा चेंडू अरे यार टप दे आणि सिद्धिविनायक या स्पर्धेला विजयी होण्यासाठी सुंदर अशी सुरुवाती करत होता दिवसभर काही लाख माहिती पाहूया नक्कीच तालुक्याचा मोठा भाऊ होता जावणवीर म्हणून आज आणि पाहूया काय करतो प्रशांतासाठी 24 चेंडू 18 धावा हे समीकरण मैदान पाहायला मिळेल पहिला चेंडू घेऊन येतो सुरत क्रिकेटसाठी पहिला चेंडू मला बोललो का नाही हा पाहिजे आता मात्र 23 चेंडू आणि 6 धावा काय समीकरण राहिलं मित्रांनो पुन्हा एकदा जर हा षटकार मारला तर सुशील यांच्याकडून 500 रुपये तुम्हाला शिकावले पुन्हा एकदा तुला चुकीचे अतिरिक्त दावा असणार आहे नक्कीच धडपण तर येणार मित्रांनो कारण की पहिले चेंडू षटकार मारावा नक्कीच जतन तुम्ही षटकार मारला प्रितेश याने पाठवा सीमा 6 धावांसाठी सगळे धावसंख्या झाली करून चालू करा आणि सूरजनी 2 लागोपाठ घेतल्या तर सुशीलभाई यांच्याकडून 500 रुपये पाठवू शकले दुसरा चेंडू घेऊन सूरज पाहूया प्रितेश गाणेकर गेला आमच्या हिरोला चेंडू खेळ झाला हरकत नाही 2 भेटलं हरकत नाही रिवेंज मॅच goes on. पुन्हा दुसरा चेंडू घेऊन सूरज तो प्रितेश सुशीलभाई यांच्याकडून नक्कीच आकाशाला गौरव निघालून भेटले आता मात्र जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता मित्रांनो आता मात्र जखमी जागा झालाय प्रितेश गाणेकर वाद जखमी झाला तरी तो आयुष्याला आणि पुन्हा बाहेर पडतो दोन 3 दर्शक आणि तो झाला त्यांचा कोण होणार या चमचमच्या बाजूचा मानकरी सुरेश प्रितेश गाणेकर काय बोलत मित्रांनो हाय व्होल्टेज मॅच होणार यात काही शंका नाही
नक्कीच सुरेशजी सुद्धा त्याची कामगिरी केली आहे. काय करणार सार्थक होईल. अजूनही विकेट जर सुरेशाने घेतले तर विदाउट लॉसमध्ये जायचं होतं रे. तो ज्याला असताना विदाउट लॉसमध्ये जायचं. जस्ट गेला असताना जरा फटका वांधा नाही, हरकत नाही, काम तर करून गेलाय. अजून 3 ओव्हर बाकी आहे. कॉपरेट मारणे होईल नाही. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावांची आवश्यकता. नक्कीच इतिहास कट मार. गेले 17 वर्ष जी टीम झुंजत होती या चमचमच्या ट्रॉफीसाठी, तीच ट्रॉफी आज आमच्या वारीत नामांकित आहे. पाहूया काय होणार या चेंडूवरती, कोण होणार अरे वा. आणि इतिहास घडवला आहे. आणि श्री सिद्धिविनायक जुवेर यांनी प्रथम क्रमांक मारून दाखवला. नक्कीच सर्व खेळाडूंचे हार्दिक त्यांचा सन्मान करायचा आहे. इतिहास मित्रांनो एका दिवशी गरज नाही केला त्याच्यामध्ये संघर्ष खूप मोठा असतो आणि आज आम्ही इतिहास करून दाखवलाय. पुन्हा एकदा गेल्या 17 वर्ष जी टीम धड पडत होती या दिवसासाठी तो आज दिवस उदयास आलाय. नक्कीच सुरेख आणि सुरेख फलंदाजी केली. प्रितेशच्या खेळीसाठी नक्कीच टाळ्या वाजवल्या पाहिजे मित्रांनो. सुंदर केले दाखवलं. सूरज सारख्या घातक फलंदाजाला लागोपाठी 2 षटकार लगावले. नक्कीच सूरजसाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या. सुंदर अशी गोलंदाजी केली मागच्या फायनल मध्ये सुद्धा. धन्यवाद. मी दीपकजी जुळे यांना विनंती करतो की कमलाच्या मोठी संपादना जायचं आहे. या खेळाडूंनी राजा जिल्ह्याचा रोशन केला.